पावसामुळे दादरमध्ये 7 ठिकाणी झाडं कोसळली, अनेक वाहनांचं नुकसान, तर विक्रोळी आणि घाटकोपरमध्ये झाड पडलं. मुंब्र्याच्या सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळली. शाळेत कुणीही नसल्यानं दुर्घटना टळली. पार्क केलेल्या 3 गाड्यांचं नुकसान. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. नागोठण्याजवळ सुकळी खिंडीत महामार्गावर पाणी, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर. रेड अलर्टच्या इशाऱ्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. आज दुपारी 3:15 वाजता समुद्राला मोठी भरती. लाटांची उंची 4.25 मीटर असण्याचा अंदाज. नागरिकांना मरीन ड्राईव्ह चौपाटीवर न जाण्याचं आवाहन. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना. दादरच्या शिवाजी पार्कातील लाल माती रस्त्यावर, पाण्यासह लाल माती रस्त्यावर. रायगडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी धोका पातळीच्या वर. खेडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, तर नारंगी नदीलाही पूर. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात पावसाचा जोर. सुरगाणा तालुक्यातील नार नदीला पूर. भात लागवडीच्या कामांना सुरुवात. ठाण्यात इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला. घटनेत 2 जण गंभीर जखमी. धोकादायक इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गातील आंबोलीचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांची रेलचेल. महाबळेश्वरच्या वेण्णालेक पात्रात मातीचा मलबा. ठेकेदारानं पुलाच्या खोदकामाची माती नदीपात्रात टाकली. खालच्या भागात राहणारा नागरिकांचा जीव धोक्यात. उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक. मंगळवारी मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. 6 खासदार आणि सचिन अहिर गेल्यानंतर खबरदारी. राम मंदिर दान चोरी विरोधात आजपासून उभाठाचं आंदोलन. दादरमधील हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण. संभाजीनगर जिल्हा बँकेवर लोकप्रतिनिधींचंच वर्चस्व. मंत्री अतुल सावेंसह आमदार अंबादास दानवे, संजना जाधव, अनुराधा चव्हाणांची बाजी, तर खासदार कल्याण काळे ही विजयी. जालन्यात संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. टाळ मृदुंगासह हरिनामाचा अखंड जयघोष. हजारो भाविकांची हजेरी. ताडोबात 30 चितळांचं यशस्वी स्थलांतर. स्थलांतरावेळी एकाही चितळाला दुखापत नाही. आणखी 50 चितळांचं होणार पुनर्वसन. इंग्लंड विरोधातील T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव. जेकॉब बेथलच्या 76 धावांच्या जोरावर 191 धावांचं लक्ष्य गाठलं.